नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण उपवास सोडताना तोंडी लावण्यासाठी एकदम गरमागरम कुरकुरीत असा हा मिरची वडा बनवणार आहोत। तर उपवास सोडताना आपल्याला काही ना काही तोंडी लावण्यासाठी हवंच असतं, जसं चटणी, लोणचं, भजी। पण आज आपण एकदम युनिक असा एकदम छान असा हा मिरची वडा बनवणार आहोत। एकदम कुरकुरीत बनतो हा, तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि उपवास सोडताना तर हा पाहिजेलच। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर आज आपण मिरची वडा बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 7 ते 8 अशा प्रकारे मोठ्या आकाराच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या मिरच्या मी स्वच्छ धुवून त्यानंतर पुसून घेतलेल्या आहेत। आता याला आपण अशा प्रकारे मधोमध काप देऊन घेऊयात। काप देऊन घेतल्यानंतर याच्या आतल्या ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजेच या ज्या मिरच्या आहेत त्या पूर्णपणे क्लीन करून घ्यायच्या आहेत। तर इथे हा आपण मिरची वडा बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी हे 5 चमचे बेसन घेतलेलं आहे। या चमच्याने मोजून 5 चमचे बेसन घेतलेलं आहे व इथे मी हे 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे। कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही तांदळाचे पीठही घेऊ शकता। आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊयात। मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर ॲड करूयात, हळद, चवीनुसार मीठ। इथे मी हा पाव चमचा ओवा घेतलेला आहे, तो यामध्ये बारीक हे करून ॲड करूयात। हातावर थोडासा चोळून घ्यायचा आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात। हे एकदा मिक्स करून घेऊयात। तर यामध्ये शक्य असल्यास ओवा हा जरूर ॲड करा, कारण हे चण्याचं पीठ आहे। कधी कधी बेसन हे काही लोकांना बाधतं, त्याच्यामुळे यामध्ये ओवा हा जरूर ॲड करा। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून या वड्याला लागण्यासाठी जे बॅटर आहे ते तयार करून घेऊयात। तर हे जे आपण बेसनाचं जे बॅटर तयार करणार आहोत ते एकदमही पातळ नको आहे किंवा एकदमही घट्ट नको आहे। ही मिरची त्यामध्ये डीप झाली पाहिजे। पूर्ण बेसनाचं जे मिश्रण आहे ते या मिरचीला पूर्णपणे लागलं पाहिजे। तर तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला वड्याला लागण्यासाठी ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे। एकदम परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे। आता यामध्ये जे आपण स्टफिंग ॲड करणार आहोत, या मिरचीमध्ये आपल्याला स्टफिंग लागणार आहे ॲड करण्यासाठी। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी हे 3 उकडलेले बटाटे हे अशा प्रकारे हातानेच कुस्करून घेतलेले आहेत। आता आपण याची भाजी बनवणार आहोत। तुम्ही हे भाजी न बनवताही याचं स्टफिंग बनवू शकता। तर इथे गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये मी साधारण 2 ते 3 चमचे तेल ॲड करायचं आहे आपल्याला। इथे मी 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे। आता यामध्ये आपण पाव चमचा मोहरी ॲड करूयात। मोहरी छान अशी तडतडली की पाव चमचा आपल्याला यामध्ये जिरं ॲड करायचं आहे। आता याची आपल्याला भाजी बनवायची आहे। थोडीशी हळद ॲड करूयात। आता हे जे कुस्करलेले बटाटे आहेत हे आपण यामध्ये ॲड करूयात। इथे मी फ्लेम हा मीडियम टू लो ठेवायचा आहे। इथे मी फ्लेम हा लो ठेवलेला आहे पूर्णपणे। आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊयात। लो फ्लेमवरच आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण पाव चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड करूयात, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरे पावडर ॲड करूयात, पाव चमचा धने पावडर। इथे मी हा एकदम थोडासा आमचूर पावडर ॲड केलेली आहे। यामध्ये तुम्ही लिंबाचा रसही ॲड करू शकता, पण शेवटी ॲड करायचा आहे। आधी ॲड केला तर थोडंसं कडवटपणा येऊ शकतो। आता यामध्ये आपण पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरही मी ॲड केलेली आहे। हळद आपण सुरुवातीलाच ॲड केलेली होती। चवीनुसार मीठ ॲड करूयात व आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊयात। तर एकदम छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात व हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। तर मिरची वडा बनवण्यासाठी आपलं हे स्टफिंग एकदम तयार आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर आता मिरची वडा बनवण्यासाठी आपलं हे स्टफिंगही तयार आहे आणि बॅटर पण। चला तर आता हे जे स्टफिंग आहे ते आपण या मिरचीमध्ये भरून घेऊयात। तर आता एक एक मिरची घेऊन यामध्ये आपण जे चिरा केलेले आहेत, हे जे काप आपण केलेले आहेत, यामध्ये आता आपण हे स्टफिंग भरून घेऊयात।
हे अशा प्रकारे दाबून भरून घ्यायचं आहे। याची छान अशी भजी तयार होते, एकदम छान असा वडा बनतो हा, खूपच टेस्टी लागतो, अप्रतिम बनतो हा। तर अशा प्रकारे मी तुम्हाला आणखीन एका मिरचीमध्ये हे स्टफिंग भरून दाखवते। तुम्ही ते बघू शकता, हे जे चिरा आपण केलेले आहेत हे अशा प्रकारे मिरची दोन्ही एका हाताने अशी दाबून घ्यायची आहे। यामध्ये आता आपण हे स्टफिंग ॲड करूयात। पूर्णपणे स्टफिंग या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे, त्यामुळे ही मिरची तळल्यानंतर खायला खूपच टेस्टी लागते। एकदा ही घरी नक्की ट्राय करून बघा। उपवास सोडताना तर आपण भजी बनवतोच, अशा प्रकारे तुम्ही हा वडा पण बनवून बघा, खूपच टेस्टी बनतो। तर अशा प्रकारे आता या सर्व मिरच्यांमध्ये आपण हे स्टफिंग भरून घेऊयात। तर तुम्ही ते बघू शकता, छान असं आतपर्यंत हे स्टफिंग आपण भरून घेतलेलं आहे। आता मी ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामधलं आपण 1 चमचा तेल हे या बॅटरमध्ये ॲड करूयात, त्याने हा जो मिरची वडा आहे तो एकदम खुसखुशीत बनतो। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण ही अशा प्रकारे एक एक मिरची घेऊन या बॅटरमध्ये पूर्णपणे डिप करून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता। आता आपण ही तेलामध्ये सोडून देऊयात। इथे मी फ्लेम हा लो टू मिडियमच ठेवलेला आहे, कारण आपण मिरची सोडोस्तोपर्यंत फ्लेम हा कमी ठेवायचा आहे। इथे या 3 मिरच्या मी या तेलामध्ये सोडलेल्या आहेत, कारण ही कढई आहे ती थोडीशी छोटी आहे, त्याच्यामुळे 3च मिरच्या सोडलेल्या आहेत तेलामध्ये। आता आपण या लो टू मिडियम फ्लेमवरच फ्राय करून घेणार आहोत। मिरच्या या अजिबात एकमेकांना चिकटलेल्या नाहीयेत, अगदी पटकन सुटत आहेत, तुम्ही ते बघू शकता। आता आपण हे एकदा उलटून घेऊयात। एकदम गरमागरम कुरकुरीत असा हा मिरची वडा बनलेला आहे। चला तर आता आपण एका प्लेटमध्ये हा काढून घेऊयात। एकदम खुसखुशीत बनतो हा मिरची वडा। चला तर आता अशा प्रकारे आपण बाकीचे मिरची वडे ही तळून घेऊयात। तर एकदम गरमागरम खुसखुशीत कुरकुरीत असे हे मिरची वडे एकदम तयार आहेत। मी तुम्हाला एक वडा कट करून दाखवते, आतमध्ये तुम्ही स्टफिंग बघू शकता। तर आता तुम्ही उपवासाला दुसरं काही बनवायचंही विसरून जाल जेव्हा तुम्ही असा कुरकुरीत गरमागरम खुसखुशीत हा मिरची वडा बनवाल। तर वडा गरम आहे तोपर्यंतच मी तुम्हाला कट करून दाखवते, तुम्ही ते बघू शकता। तुम्ही यामधलं स्टफिंग बघू शकता, अप्रतिम बनलेला आहे हा मिरची वडा। हा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास एक लाईक नक्की करा। चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला एक लाईक नक्की करत जावा, तुमचा एक लाईकही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। इंस्टाग्रामवरही फॉलो करा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पारंपरिक रेसिपीजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।